अधूनमधून तुमची पण इच्छा होते ना असं काहीतरी स्वीट खाण्याची. आज माझी तर खूप झाली होती. बाहेर जाऊन काहीतरी आणावं म्हणलं तर इतका पाऊस पडत होता, ऑप्शनच नव्हता काही माझ्याकडं. म्हणूनच मग मी एक विचार तयार आला. म्हणलं चला आज तुम्हाला पण सांगावं आणि स्वतःला पण खायला येते आणि अगदी सगळ्यांना आवडणार अशी एक छान अशी डिश बनवायची, एकदम सोप्या पद्धतीने आणि चवीलाही खूप अशी गोड. चला तर आज मग बनवूया आपण. त्यासाठी मी इथे एक बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडेसे 2 चम्मच दही टाकले. दह्याने छान चव येते आणि आपली जिलेबी अशी छान फुगून खुसखुशीत होण्यासाठी थोडासा चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि कलरसाठी मी इथे फूड कलर वापरलेला आहे, तो सुद्धा छान असा चिमूटभर टाकून घ्यायचा. छान असं सर्व मिक्स करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडं पाणी टाकत सर्व बॅटर असं छान मिक्स करायचं. पाणी जास्त नाही टाकायचं, पाणी जास्त टाकलं तर आपलं सगळं पातळ होऊन जाईल त्याचं पीठ. त्यामुळं लागल इतकंच पाणी टाकायचं आणि पीठ असं आपण छान असं त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं. सर्व बॅटर तयार झालं की त्याला साईडला एक 30 मिनिटे झाकून ठेवायचं. जितकं पीठ फुगल तितकी छान आपली जिलेबी अशी पाकामध्ये भिजून जाईल. त्यानंतर पीठ भिजेपर्यंत आपण इकडे लगेचच त्याची चाचणी तयार करून घ्यायची. त्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी त्यामध्ये पाणी ॲड करायचं. सर्व छान असं ढवळत राहायचं. त्यानंतर त्याचा असा 1 तारी पाक होईपर्यंत त्याला छान मिक्स करायचं आणि मग आपला 1 तारी पाक तयार झाला त्याला काढून साईडला ठेव. आपलं पीठ इकडे भिजून तयारच झालेलं आहे. त्यानंतर त्याला परत एकदा छान असं चम्मचच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आणि नंतर एक छोटीशी पॉलिथिन घ्यायची आणि आपलं तयार सर्व बॅटर त्या पॉलिथिनमध्ये असं भरून घ्यायचं. त्यानंतर तेल गरम करायला ठेवायचं. तेल कडकडून असं गरम झालं की त्यामध्ये त्या पॉलिथिनच्या सहाय्याने असे छान त्याचे गोल आकाराचे वड्या पाडून घ्यायच्या. एक साथ तुम्ही 3 ते 4 असं एकदाच पाडू शकता. त्यानंतर ते मंद आचेवर त्याला छान असं आलटून पलटून घ्यायचं. जोपर्यंत त्या जिलेबीचा असा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला तेलातच असं छान असा हलकासा रंग चेंज होऊ द्यायचा. त्यानंतर तेलातून काढायची आणि त्याचं छान असं थोडंसं तेल सर्व असं त्या जिलेबीच्या आतमध्ये काहीच नाही राहिलं पाहिजे. त्यासाठी थोडा वेळ त्याला असं आदर ठेवायचं आणि त्यानंतर मग लगेचच आपण त्या सर्व जिलेब्या पाकामध्ये टाकून घ्यायच्या. त्याला 5 ते 6 मिनिटे त्याला छान असा पाक पिऊ द्यायचा, म्हणजे जेणेकरून आपला सर्व पाक त्या जिलेबीच्या आतमध्ये जाईल आणि आपली जिलेबी खूप अशी गोड लागेल आपल्याला. त्यानंतर मग 5 ते 6 मिनिटानंतर पाकाच्या बाहेर काढायची आणि अशा पद्धतीने आपण सर्व जिलेब्या तयार करून घ्यायच्या आणि तयार आहेत आपल्या अशा गरमागरम एकदम टेस्टी अशा जिलेब्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशा वाटल्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.